Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. निवडणुकांची धामधूम ही मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात खरं तर आता सुरू झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिल्या टप्प्याचे मतदानाची तारीख सुद्धा आता जवळ येत चाललेली आहे. पण सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे महापालिका निवडणुकांची. अर्थात मुंबई सगळ्यात मोठी महापालिका आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल एक विशेष लक्ष किंवा त्याच्यावर विशेष काळजी ही आपापल्या पद्धतीने राजकारणी घेतच आहेत. पण मुंबईच्या सोबतच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे जिल्हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण या एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत आणि ज्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेच्या अलीकडे जास्त चर्चा होताना पाहायला मिळते. कारण की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिलेदार समजले जाणारे दीपेश म्हात्रे यांना भाजपने आपल्याकडे खेचून आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीतली ही राजकीय समीकरणं कशा पद्धतीने बदललेली आहेत, कशा पद्धतीने मुळात हा राजकीय प्रवेश सुद्धा झालेला आहे आणि दीपेश म्हात्रे यांच्यासमोरची पुढची आव्हानं काय आहेत आणि डोंबिवलीकरांसाठीची पुढची स्वप्न काय आहेत, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही आज त्यांना मुंबई तकमध्ये आमंत्रित केलेले आहे. तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. थँक्यू. आणि खरं तर सगळ्यांनाच ही उत्सुकता आहे जाणून घेण्यामध्ये की हे कसं घडलं. म्हणजे अगदी आम्ही 2-1 महिन्यांपूर्वीपर्यंत तुम्हाला ठाकरे बंधूंची एक मिनी आघाडी इथे आम्हाला कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळत होती आणि आता तुम्ही भाजपत. हे घडलं कसं? हा एक असं म्हणता येईल की ज्या घटना गेल्या 2 महिन्यामध्ये घडल्या आणि ज्या पद्धतीने मी काम करत होतो, ज्या पद्धतीने काम करण्यासाठी अडचणी होत होत्या, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की कल्याण लोकसभा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका विशेषतः ही आत्ताचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुलाचा मतदारसंघ देखील आहे. दोन्ही पॉवर हाऊस आहेत महाराष्ट्रातले आणि दोन्ही पॉवर हाऊसांचा स्वतःचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघातल्या माणसांना जास्ती किंमत असते. आणि मी जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांकडे गेले वर्षभर काम करत होतो, मी त्यांच्याकडे जोपर्यंत होतो म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाच्या मीटिंग्स आणि पक्षाचे बांधणीचं काम मी निष्ठेने आणि जिथे आहे त्या पद्धतीने केलं. परंतु गेल्या 2-3 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने UBTमध्ये जे खालच्या स्तरावरची वागणूक काही लोकांकडून दिली जात होती, म्हणजे त्याच्यात तुम्हाला विशेषतः सांगतो, नवीन आणि जुन्याचा वाद खूप मोठा आहे. म्हणजे दीपेश म्हात्रे आत्ता 1 वर्षापूर्वी जसं काही शिवसेनेत आला असंच वागणूक मला दिली जात होती. परंतु बघायला गेलं तर गेली 20 वर्ष मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर, आदित्य ठाकरे साहेबांबरोबरच काम करत होतो. शिवसेनेत फूट पडायच्या आधीपासून आम्ही शिवसेनेतच काम करत होतो. परंतु दीपेश म्हात्रे कुठेतरी आत्ता 1 वर्ष नवीन आला आहे, आत्ता आला आहे तो. आणि ज्या दिवशी रवींद्र चव्हाण साहेब माझ्या घरी आले आणि मला भेटले आणि दुसऱ्या दिवशी श्रीकांत शिंदे साहेब आले माझ्या घरी मला भेटले, त्या दिवशीपासून आमच्या पक्षामध्ये माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. प्रत्येक गणेशोत्सवाच्या दरम्यानचा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो बघा, दीपेश म्हात्रे एकदम हाडाचा कार्यकर्ता आहे. मी रस्त्यावर उतरून काम करणारा माणूस आहे. ज्या दिवशी हे दोघं माझ्या घरी आले, माझे सगळ्यांचे वैयक्तिक संबंध अजूनही चांगले आहेत. मी कधी कोणाशी वैयक्तिक संबंध खराब करत नाही. पण ज्या दिवशीपासून ते आले, माझ्या पक्षप्रमुखांना इथून मिसफिडिंग करायला सुरुवात झाली की हे चालले, हे जाणार. मग काही खालच्या लेवलवर चर्चा सुरू झाली, अरे कधी जाणार आता. मग तारखा डिक्लेअर व्हायला लागल्या, 5 तारखेला जाणार, 10 तारखेला जाणार. मग मी विचार केला की अरे ज्या पक्षामध्ये आपण गेले वर्षभर एकनिष्ठेने काम करतो आहे, प्रत्येक आंदोलन, प्रत्येक मोर्चा, प्रत्येक शाखेचे विषय आपण एकदम प्रामाणिकपणे आपण करतो आहे आणि त्या पक्षामध्ये आता जर अचानकपणे फक्त 2 भेटी झाल्यामुळे आपल्यावरचा जर विश्वास कमी होत असेल तर त्या पक्षामध्ये मग काम करण्यात काय अर्थ नाही असं मला वाटलं. आणि मग माझ्यापुढे 2 ऑप्शन्स होते की डॉक्टर श्रीकांत शिंदेंकडे जायचं का भाजपामध्ये जायचं. तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केल्यानंतर सगळ्यांचं मत असं झालं की आपण राष्ट्रीय पक्षामध्ये काम केलं पाहिजे आणि राष्ट्रीय पक्षामध्ये एक पार्टी म्हणून जे काम होईल मग आपण तिकडे काम करू. मग कार्यकर्त्यांचा निर्णय झाल्यानंतर मग मी निर्णय घेतला की आपण आता भाजपामध्ये गेलं पाहिजे. आणि मग चव्हाण साहेबांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस साहेबांसुद्धा मी भेटलो, कपिल पाटील साहेब आहेत, नाईक साहेब आहेत, यांना भेटून मग मी प्रवेश करायचा निर्णय घेतला. हे बॅकग्राऊंड आहे सगळं, का घडलं आणि कशामुळे घडलं त्याचं. तुम्ही या दिलेल्या उत्तरामध्येच मला अनेक प्रश्न पडलेले आहेत. कारण की एक तर पहिला मुद्दा की तुम्ही सांगितलेला आहे की
वरच्या नेतृत्वाचा किंवा पक्षप्रमुखांचा इथल्या लोकांवर जास्त त्यांनी विश्वास ठेवला ना की तुमच्यावर. तर ह्याबद्दल तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंशी काही बोलला होता, त्यांनी काय त्याच्यावर? मी एक पत्र लिहिलं होतं उद्धव साहेबांना, आणि माझे आणि उद्धव साहेबांचे आजही खूप जवळचे संबंध आहेत. मी त्यांच्याशी थेट बोलत होतो. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणी मध्यस्थी माणूस नव्हता. गेली 15 वर्ष मी त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने काम करत होतो. तेही मला खूप चांगला स्कोप देत होते, एक तरुण नेतृत्व म्हणून चांगला स्कोप देत होते. मला त्यांच्याबद्दल कुठेच शंका नाही किंवा त्यांच्याबद्दल मी त्यांचा ऋणीच आहे आयुष्यभर की त्यांनी मला चांगलं काम करण्याची संधी दिली. परंतु इथले खालचे जे लोकल पॉलिटिशियन्स आहेत ना इथले, त्यांनी कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला की दीपेश म्हात्रे आल्यानंतर आमचं महत्त्व कमी झालं आहे. दीपेश आल्यानंतर प्रत्येक गोष्ट उद्धवसाहेब दीपेशलाच विचारतात, त्याला विचारून निर्णय घेतले जातात. पुढे महापालिकेचे उमेदवारी देताना पण दीपेशलाच विश्वासात घेऊन करतील. ह्या त्यांच्या इनसिक्युरिटीमुळे त्यांनी माझ्याबद्दल उद्धव साहेबांच्या मनामध्ये कुठेतरी एक शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उद्धव साहेब लास्टपर्यंत माझ्यावरती ठाम होते. पण जेव्हा आपल्या खालच्या म्हणजे जेव्हा माझ्या सैन्याचा माझ्यावर विश्वास नसेल सेनापतीवर, तर तो सेनापती कशी लढाई लढेल ना. म्हणून मग मी निर्णय घ्यायचा विचार केला की बोललो नाही, आपल्याकडे ज्यांचा विश्वास नाही तिथे आपण काम करू शकत नाही. पण म्हणून मी निर्णय घेऊन टाकला. तुम्ही ज्यांना सेनापती त्यावेळेला मानत होतात उद्धव ठाकरे, त्यांनी इथल्या या सगळ्या सैनिकांना याबद्दल काही सांगितलं नाही की तुम्हाला यांचं ऐकावं लागेल? त्यांनी त्यांना बोलून बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु इथली म्हणजे मी उद्धव साहेबांना खूप वेळा सांगितलं पण आहे की पक्षामध्ये पडझड होण्याचं कारणच हे आहे की जे खालचे लोक आहेत, नवीन जुने, आत्ता आलेले नंतर आलेले, आम्ही निष्ठावंत तुम्ही निष्ठावंत नाही, हा जो वाद आहे ना, जोपर्यंत हा ठाकरेंच्या सेनेमध्ये संपत नाही ना तोपर्यंत ही पडझड थांबणार नाही. उद्धव साहेबांना याच्यात पर्सनली लक्ष द्यावं लागेल आणि तेव्हाच ही पडझड थांबेल. आणि तेव्हा जर तुम्ही विश्वास नाही दाखवला आलेल्या माणसावर तर तो काम नाही करू शकत ना. म्हणून मी निर्णय घेतला. बाकी याच्यात दुसरं काही वैयक्तिक लाभाचं कारण किंवा मला काय पद मिळणार आहे काय हे कारणं नाही आहेत. याच्यामध्ये सगळ्यात मूळ कारण आहे की विश्वास हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तो जर आपल्यावर नसेल तर मी काम नाही करू शकत असं आहे. म्हणून मग मी निर्णय घेतला. खरं तर कल्याण डोंबिवली म्हणजे खास करून डोंबिवली हा पट्टा उद्धव ठाकरेंची सासूरवाडी आहे, आदित्य ठाकरेंचा आजोळ. या दृष्टीने पाहायचं झालं तर इथे वरचेवर येणं त्यांचं एवढं आम्हाला सुद्धा पाहायला मिळत नाही. तुम्ही ज्यावेळेला इथे होतात तर तुम्हाला सुद्धा ते असं वाटलं का? कारण तुम्ही जो एक उल्लेख केलात की ज्येष्ठ आणि तरुण नेतृत्व यांच्यामध्ये एक वेगळा संघर्ष सुरू असतो, काहीसं ते आम्हाला कोकणात सुद्धा ऐकायला मिळालेलं आहे विनायक राऊतांसोबतचं. तर ते मतभेद तिथे सुद्धा आहेत पण ते सुद्धा सॉर्ट आउट होत नाहीयेत. इथलेही परिणाम काय झाला तर तुम्ही त्यांची साथ सोडलेली आहे. कुठे कमी पडतं नेमकं शिवसेनेचं नेतृत्व? उद्धव साहेबांच्या म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वावर आता मी काही भाष्य करणं योग्य नाही मला वाटत. पण तरी पण थोडंसं आपल्याला सांगू इच्छितो की उद्धव साहेबांनी पर्सनली काही गोष्टींमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. जे चांगले नेतृत्वाचे लोक आपल्याकडे येऊ इच्छितात त्यांना ते आपल्या पक्षात आले की आपलं आहेत त्यांचं महत्त्व कमी होईल या भीतीने बरीचशी लोक त्या लोकांना जवळ येऊ देत नाही उद्धव साहेबांच्या. ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे उद्धव साहेबांच्या जवळ जर ही लोक गेली तर आमचं महत्त्व कुठेतरी कमी होईल. ते महत्त्व कमी होऊ नये याच्यासाठी बघा ना, आता ठाणे जिल्ह्यामध्ये राजन विचारेंना नेतेपद दिलं आहे. पण ठाणे शहर सोडलं तर त्याच्या खाली कुणीच नेता नाही आहे ना आम्हाला. मग आम्ही कोणाकडे जायचं? आम्ही कोणाकडे सारखं आम्ही उद्धव साहेबांना फोन नाही करू शकत किंवा सारखं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. पण ही माझी तयारी होती नेतेपद घेऊन इथे काम करायची. परंतु ते कुठेतरी नाही झालं. आणि मला कसं होतं, विश्वास नसेल तर मी नाही काम करू शकत. मी म्हणजे मला खूप मी इमोशनली अटॅच होणारा माणूस आहे. जर साहेबांनी इथल्या लोकांनी आपल्यावर विश्वास नाही ठेवला तर त्यांच्यावर काम कसं करणार? कारण लढाई खूप मोठी आहे. मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की आम्ही तर प्रत्येक वॉर्डमध्ये माझ्याकडे उमेदवार तयार होते, पूर्ण यंत्रणा मी तयार केली होती. परंतु त्यांचा जर आपल्यावर विश्वास नसेल तर काम कसं करायचं? म्हणून मग मी निर्णय घेऊन टाकला की नाही, आता आपल्याला निर्णय घेतला पाहिजे. मग झालं पुढचं सगळं. मला कल्पना आहे की तुम्ही आता भाजपमध्ये आहात आणि हा इंटरव्ह्यू बऱ्यापैकी शिवसेनेवरच चाललेला आहे, पण ती तुमची पार्श्वभूमी आहे इतक्या वर्षांची, त्यामुळे एक शेवटचा एक दोन प्रश्न घेते आणि समजणं गरजेचं आहे बॅकग्राऊंड स्टोरी, आणि त्याच्यानंतर आपण भाजपच्या विषयावर पण येऊ. पण तुम्ही आता उल्लेख केला त्या पद्धतीने हे शिवसेनेमध्ये 2022 नंतर ही इन्सिक्युरिटीज वाढत जास्त चाललेल्या आहेत का? म्हणजे 22 मध्ये जे काही घडलं, तो बंड असेल, त्यावेळेसचं फूट असेल, ह्या सगळ्यातनं ती शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही बाहेरच पडत नाही अजून असं वाटतं कुठेतरी 22 मध्येच अडकली आहे. काय झालंय की शिवसेनेमध्ये दोन गट तयार झालेत. एक गट जो आहे तो उद्धव साहेबांबरोबर पहिल्या दिवसापासून राहिला आणि जे नंतर काही लोक गेले शिंदे सेनेमध्ये परत आले, अशा लोकांचा एक गट आहे. काही लोक विश्वासाने गेले परत आले, पण आता तिथे दोन गट तयार झालेत. आणि जे जुने राहिलेले लोक आहेत त्यांना असं वाटतं की हे जर आले तर आमचं कधीतरी महत्त्व कमी होईल, ते व्हायला नको.
म्हणून बऱ्याचशा गोष्टी ते लोक त्याच पद्धतीने उद्धव साहेबांना ब्रीफ करतात. माझं एवढंच मत आहे की पक्ष कुठलाही खराब नसतो, पक्ष वाईट नसतो, तिथले आपले कार्यकर्ते जपणं खूप गरजेचं आहे. साहेबांना माझी एकच विनंती आहे की आपल्याकडे आलेले चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना जपणं खूप गरजेचं आहे. आणि बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये मी आल्यानंतर मी ज्या दिवशी नरेंद्र मोदी साहेबांचं गेल्या आठवड्यातलं जे मन की बात आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे की पुढची पिढी आपल्याला नेतृत्वासाठी तयार करायची आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पण. आणि 40च्या आतले जे लीडरशिप आहे ती प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी विशेषतः पदाधिकारी नेमताना 40च्या आतले नेमा. म्हणजे किती मोठं विजनरी काम आहे. आता 2029च्या निवडणूक आहेत, तोपर्यंत ही सगळी जर यंग लोक पुढे सेकंड जनरेशन म्हणजे आपण म्हणतो ना दुसरी फळी ती तयार करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवास सुरू झालेला आहे. पण तो तसा उद्धव साहेबांकडे होताना दिसत नाही ना. दुसरी जनरेशन म्हणजे सेकंड जनरेशन जी व्हायला तयार पाहिजे ती नाही होताना दिसत आहे. किंवा आमच्यासारखे जे तरुण आहेत, जे होतकरू आहेत, ज्यांना काम करायची इच्छा आहे, त्यांना कुठेतरी ऑपॉर्च्युनिटी नाही मिळत आहे. त्याच्यामुळे कदाचित पक्षाची पडझड जी होते ती त्याच्यामुळे होते असं मला वाटतं. नवनेतृत्व घडण्याची गरज म्हणजे शिवसेनेच्या घराण्यामध्ये ते नवनेतृत्व पुढे आलेलं पाहायला मिळतंय, पण पक्ष संघटनेमध्ये नाही. संघटनेमध्ये नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. एक शिवसेनेच्या संदर्भातला शेवटचा प्रश्न म्हणजे की शिवसेनेतनं आत्ताच्या घडीला 22 नंतर जर कोणी सोडून गेलं असेल तर त्यांच्यावर एक शिक्का ते लावतात, गद्दार वगैरे वगैरे. याची मानसिकता आता तयार केलेली आहे की हे सगळं ऐकत बसावं लागणार आहे. ह्या दृष्टीने कॅम्पेन्स होतील त्यांचे. झाले सुरू कॅम्पेन्स, पण ते UBT मधनं सुरू व्हायच्या ऐवजी इतर पक्षांना जास्ती सुरू झाले कॅम्पेन. पण ठीक आहे, मी या सगळ्या गोष्टीसाठी मानसिक माझी तयारी आहे. आणि मी हे सगळा शिक्का जो आहे तो मला असं वाटतं की 1-2 दिवसात मी काम करायला सुरुवात केली की मला माझ्यावरती स्वतःवर कॉन्फिडन्स आहे की मी काम करू शकतो. आणि जेव्हा आपण लोकांची कामं करायला सुरुवात करतो ना तेव्हा हे सगळे मुद्दे बाजूला राहतात. आता डोंबिवलीतला 65 इमारतींचा विषय असेल, डोंबिवलीचे अनधिकृत बांधकामांचा विषय असेल, डोंबिवलीच्या डेव्हलपमेंटचा विषय असेल, हे जेव्हा विषय मी घेईन ना तेव्हा हे सगळे मुद्दे कुठेतरी मागे पडतील. टीका टिप्पणीला मी कधीच घाबरत नाही. मी ओपन माइंडनी प्रवेश केला. काही लोकांनी काही ट्रोलिंग करायचा प्रयत्न केला मला की दीपेश म्हात्रे सारखे पक्ष बदलतात. जे स्वतः सारखे पक्ष बदलणारे लोक माझ्यावर टीका करतात, मला त्यांच्या त्या टीकेमध्ये काही रस वाटत नाही. बालिश टीका काही लोकांनी केली. माझ्यावर दुसरं काही टीका करायला मिळालं नाही, कारण काही दुसरं टीका करण्यासारखं नाही आहे. मी एवढंच ठरवलं आहे की आपण जनतेची कामं केल्यानंतर लोकांचा विश्वास जिंकणं खूप गरजेचं आहे. आणि मला माझ्या कामावर कॉन्फिडन्स आहे. आणि भारतीय जनता पार्टीमधून जो सपोर्ट मिळतो आहे ना आत्ता या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये ज्या पद्धतीने ते लोक आपल्याला जेलअप करून घेत आहेत ना, चांगल्या पद्धतीचा सपोर्ट मिळतो आणि असं वाटतं की चांगलं काम करता येईल शहरासाठी. शिवसेनेच्या एक्झिटबद्दल बोललं तर भाजपच्या एंट्रीवर येऊया की सगळ्यात पहिले म्हणजे कशी त्याची सुरुवात झाली. तुम्ही जे उल्लेख केलात आणि जे छापून वाचून आलेलं आहे, आम्ही जे ऐकलेलं आहे त्याच्यानुसार गणेशोत्सवामध्ये रवींद्र चव्हाण तुमच्याकडे आले, त्याच्यानंतर ही भेटीगाठी झाली. त्याच्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे गणेश नाईक आणि कपिल पाटील हे तुमचेच नातेवाईक आहेत. सो कपिल पाटलांची एक खास त्याच्यामध्ये शिष्टाई फळाला आलेली आहे असं सगळं म्हटलं जातं. आम्हाला ती पण स्टोरी जाणून घ्यायला आवडेल की भाजपमध्ये जायचं हे कसं ठरलं, कोणी त्याच्यासाठी पुढाकार घेतला आणि खरोखर ती गणेशोत्सवाची स्टोरी खरी आहे का? नाही, गणेशोत्सवामध्ये तर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रवींद्र चव्हाण माझ्याकडे गेली 15 वर्ष येतात. फक्त मागच्या वर्षीचं इलेक्शनमध्ये मी उभा राहिलो, तो वर्ष सोडलं तर 2014-15 पासून ते रेग्युलरली माझ्या घरी गणपतीला येतात. माझे वडिलांचे आणि त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत. मी जरी काही चुकीचं केलं, मी त्याच्यावर टीका केली तरी ते कधीही माझ्या वडिलांना फोन करून सांगायचे, अरे दीपेश असा बोलला. म्हणजे हे आमचं एक नातं नेहमीच राहिलं होतं. पण काही गेल्या वर्षामध्ये मी श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर काम करत होतो आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर रवींद्र चव्हाण हे विरोधात होते. तेव्हा आमची खूप म्हणजे कलगीतुरा म्हणतात ना तसं चालायचं. पण तो एक वैचारिक वाद होता. काय माझा रवींद्र चव्हाणांशी काही वैयक्तिक वादच नव्हता ना. आणि ज्या दिवशी माझ्याशी चर्चा झाली, मला कपिल पाटील साहेबांनी जेव्हा मला बोलवलं आणि मला सांगितलं की असं असं तुला करायचं आहे, तर मग मी त्यांना बोललो ते कसं होईल, म्हणजे बाकीच्या चर्चा कशा होतील. पण मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो आणि मी इम्प्रेस झालो. मी देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्हाला बॅकस्टोरी सांगायला हरकत नाही. 2014लाही जेव्हा फडणवीस साहेब फर्स्ट टाईम मुख्यमंत्री झाले होते तेव्हाही त्यांनी मला सांगितलं होतं की तू इकडे ये. पण मी तेव्हा मला असं वाटतं चूक केली की मी त्यांच्याबरोबर गेलो नाही तेव्हा, नाही तर तेव्हा मी महापौर झालो असतो. पण तेव्हा मी गेलो नाही त्यांच्याबरोबर. पण मला असं वाटलं की महाराष्ट्राचं जे ते ज्या पद्धतीने ते नेतृत्व करतात, मी त्यांच्या
कडे बघून इम्प्रेस झालो. या 65 इमारतींच्या मुद्द्यामध्ये पण दीपेश म्हात्रे विरोधी पक्षात होता, UBT मधला पदाधिकारी होता, तरी पण या 65 इमारतींच्या मुद्द्यावरती त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला लोकांसाठी. म्हणजे दीपेश म्हात्रे वैयक्तिक म्हणून नाही, पण मी जेव्हा त्यांना SMS टाकले त्या SMSचा त्वरित रिप्लाय आला मला आणि 2 मीटिंग्स पण त्यांनी घडवून दिल्या आणि त्यांनी मला सांगितलं की दीपेश, या लोकांची काही चूक नाही, आपण या लोकांना वाचूया. एवढा कॉन्फिडेंटली बोलणारा नेता जर आपल्या पाठीशी असेल तर आपण त्या शहराला चांगला दृष्टिकोन आणि चांगला विकासात्मक दृष्टिकोन देऊ शकू असं मला वाटलं. आणि मग कपिल पाटील साहेबांनी मला सांगितलं की दीपेश, राष्ट्रीय पक्षामध्ये काम करणं कधीही योग्य राहील. आणि एक बॅकबोन पण आपल्याला राहते ना की आपल्याबरोबर चांगली लोकं आहेत, जे लोक डेव्हलपमेंट ओरिएंटेड पॉलिटिक्स करतात. मला असं वाटतं की पॉलिटिक्स ही असली पाहिजे, पण राजकारण हे डेव्हलपमेंट ओरिएंटेड असलं पाहिजे. तुम्ही एक व्यक्ती केंद्रित राजकारण करून मग त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून मग मी ठरवलं की नाही, मग मी रवींद्र फडणवीसांसोबतची भेट कधीची होती? ही गणपतीच्या नंतरच होती. नाही, गणपतीच्या नंतरच झाली ना. म्हणजे रवींद्र चव्हाण भेटायला आले होते? रवींद्र चव्हाण जेव्हा आले ना तेव्हा आमची बिलकुल राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही नॉर्मल चव्हाणांकडे पाहून असं वाटलं की आपण ही पण वाट चोखंद नाही. चव्हाण साहेब मला त्या दिवशी बोलले, अरे ये ना आता, बस झालं. म्हणजे आमची मजाक मस्करी नेहमीच चालत असते. चव्हाण साहेब खूप मिश्किल नेतृत्व आहे. ते असे एकदम म्हणजे सामान्यामधला माणूस आहे तो. चव्हाण साहेबांकडे तुम्ही बघितलं ना, तुम्हाला कधी ते असे टिपटॉप दिसणार, एकदम साध्या माणसांसारखा राहतो माणूस. म्हणून ते एकदम चव्हाण साहेबांचं एक ते वैशिष्ट्य आहे कदाचित, ते लगेच जेलप होतात कोणाशी. म्हणून त्यांनी मला सांगितलं, दीपेश आपल्याला चांगलं काम करायचं आहे शहरासाठी. त्यांनी मला स्पेसिफिक सांगितलं की शहराला एक पारदर्शक नेतृत्व आपल्याला द्यायचं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल तर डोंबिवलीमध्ये पक्ष मोठे झाले, नेते मोठे झाले, सगळं झालं. शहराला जसं ग्रोथ पाहिजे तशी ग्रोथ इकडे मिळाली नाही. ती आता कदाचित आम्ही आल्यानंतर करू शकतो. आणि त्यांना माहीत होतं की दीपेश आल्यानंतर चांगलं शहरात काम करू शकतो. आणि त्यांनी मला विश्वास पण दिला की तुला मी सपोर्टही करू शहरातल्या कामांसाठी. तर तो विश्वास घेऊन मग मी विचार केला की आपण इथे तिथे जाण्यापेक्षा राष्ट्रीय पक्षामध्ये गेलेलं काय वाईट आहे. म्हणून मग मी ठरवलं की नाही, आपण राष्ट्रीय पक्षामध्ये काम करू. पण तुम्ही आधी म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसोबत राहिलात फुटीनंतर, आणि श्रीकांत शिंदे तुमचे खूप चांगलं सख्य आहे तुमच्या दोघांचं. तर शिंदेसोबत किंवा शिंदेंनी कधी तुम्हाला बोलवण्याचा प्रयत्न केला? नाही, साहेबांशी माझं खूप वेळा बोलणं झालं, साहेबांची माझी चर्चाही झाली. श्रीकांत शिंदे साहेबांशी पण असेल, मोठ्या साहेबांशी पण, शिंदे साहेबांशी पण असेल. पण एक ना, जे आता जी सिच्युएशन आहे ना, ती सिच्युएशन मी एक तरुण राजकारणी म्हणून मी राष्ट्रीय राजकारण, राज्यातलं राजकारण जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की आपण राष्ट्रीय पक्षामध्येच गेलेलं बरं. आणि मी एक विचार काय केला की मी आज युतीमध्ये आलो, BJPमध्ये जरी आलो तरी श्रीकांत शिंदे साहेब युतीमध्येच आहेत ना, मग त्यांच्याबरोबर जेलप होऊन काम करता येईल. आणि मी एक संबंध रिलेशन बिल्डिंगमध्ये बिलीव्ह करतो. तर मी साहेबांशी माझे चांगले संबंध आहेत. साहेबांना मी सांगितलं की मी BJPमध्ये जातो आहे आणि त्यांचाही कुठे काय तसा विरोध नव्हता. पण त्यांच्याकडे गेलो असतं तर एक वेगळं हे झालं असतं. म्हणून मग मी ठरवलं की नाही, आपण BJPमध्ये गेलेलं आपल्यासाठी चांगलं राहील. पण तुमच्या या मुद्द्यातनं एक दिसून येते की प्रादेशिक पक्षांवर तेवढा विश्वास आता राहिलेला नाही आहे का? ती जी ग्रोथ एखाद्या नेत्याला हवी असते, भले राजकारणासाठी असेल किंवा विकासासाठी असेल, अनेक मुद्दे त्याच्यामध्ये, पण प्रादेशिक पक्षाला मग अशा पद्धतीने नेते विचार करायला लागले तर ग्रोथ राहिलेली नाही आहे. सगळेच जण त्या राष्ट्रीय पक्षाकडेच त्यांचा ओढा होईल? नाही, असं म्हणता येणार नाही. पण एक तुम्हाला मी सांगतो बघा, प्रादेशिक जे भारतीय जनता पार्टीचं जी स्ट्रॅटर्जी आहे ना की बिलो 40च्या लोकांना तुम्ही अपग्रेड करा, सेकंड जनरेशन तयार करा, ती यांच्याकडे एक सिस्टीम आहे. म्हणजे मी शिंदे साहेबांकडेही काम केलं आहे, उद्धव ठाकरे साहेबांकडेही काम केलं आहे. तिथे एक फॅमिली ओरिएंटेड पार्टीज आहेत. तिथे एक म्हणजे फॅमिली रिलेशनसारखं असतं. ठीक आहे, हा नाराज झाला त्याला. इथे तसं नाही, इथे शिस्त आहे, इथे पक्षाची सिस्टीम आहे. इथे तुम्हाला पक्षाच्या सिस्टीमनीच चालावं लागणार आहे. आणि ती शिस्तबद्ध आपल्यालाही शिस्त लागली पाहिजे कुठेतरी. आणि इथे तरुण राजकारण्यांना खूप मोठा स्कोप आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, मी तुम्हाला सांगतो की येत्या काळामध्ये तुम्हाला भाजपमध्ये सेकंड जनरेशन राजकारणात आलेली दिसेल. ती तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही पक्षात आता दिसणार नाही, कारण त्यांनी तशी तयारी नाही केली. यांनी तयारी 2029ची आत्तापासून सुरू केली आहे. किती मोठी गोष्ट आहे की तुम्ही तरुण सेकंड जनरेशनला ऑलरेडी तुम्ही प्रिपेअर्ड करताय पुढच्या जे राजकीय दृष्टिकोनातून. तर ते करणं सगळ्या प्रादेशिक पक्षांना आता गरजेचं आहे, पण ते कुठे होताना दिसत नाही आहे. 29 बद्दल तुम्ही बोलताय तर मला वारंवार त्या हिंटमधनं असं दिसतंय की कुठेतरी 29 मध्ये रवींद्र चव्हाण हे खासदारकीसाठी जात आहेत आणि डोंबिवलीची जागा तुमच्यासाठी रिक्त होती कदाचित. मी बघा, मी ना तुम्हाला सांगतो, मी ज्या दिवशी प्रवेश केला ना, मला बऱ्याच लोकांनी विचारलं काय कमिटमेंट्स आहेत.
मला एकच कमिटमेंट दिली की दीपेश म्हात्रे जर चांगलं काम केलं तर शहरासाठी मला काम करायचं आहे. मी एकच कमिटमेंट घेऊन गेलो की माझी शहराची जी लोकांची कामं आहेत ती झाली पाहिजे आणि या शहराला एक वेगळ्या महाराष्ट्राच्या मॅपवर, तुम्हाला सांगतो डोंबिवलीमध्ये बघा, तुम्ही डोंबिवलीकर आहात, अनेक कलाकार, अनेक इंडस्ट्रियलिस्ट, अनेक मोठे संपादक हे डोंबिवलीत राहतात. पण आपण आपलं शहर कसं बघतो की आपलं शहर आज मुंबईच्या 40 किलोमीटर्सच्या अंतरावर आहे. ते हे शहर आज खूप वेगळं असायला पाहिजे होतं, पण ते नाही झालं. मी खूप वेगळ्या दृष्टीने बघतो शहराला. माझा जन्म इथे झाला, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. या शहराला मी डेव्हलप होताना खूप वेगळ्या पद्धतीने होतो. खूप इंटेलेक्च्युअल लोक राहतात डोंबिवलीत ज्यांना या शहरामध्ये बदल हवा आहे. पण काय झालं, गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं ना, डोंबिवलीतली इंटेलेक्च्युअल लोक ठाण्याला शिफ्ट झाली आणि खूप चांगली लोक ठाण्याला, डोंबिवलीमध्ये ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे खूप लोक शिफ्ट झाली आणि मला ते थांबवायचं आहे आणि या शहराला एक चांगला चेहरा द्यायचा आहे. त्याच्यासाठी मला काम करायचं आहे आणि मला त्यांनी एकच कमिटमेंट दिली की तुझ्या शहराची प्रत्येक काम होईल. मी माझ्या वैयक्तिक स्वतःसाठी काही कमिटमेंट केली नाही. माझ्या बरोबर आलेल्या लोकांना कुठेतरी भाजपमध्ये व्यवस्थित समाविष्ट करून घ्या याच्यासाठी मी कमिटमेंट्स घेतल्या. खरं तर महापौर पदाची सुद्धा चर्चा होतीच, कारण तुमचे वडील महापौर नाही म्हणावलं आहे. मी त्याच्यावर जाते कारण तुम्हीच म्हणतायत की त्याच्याबद्दल कमिटमेंट नाही आहे. पण ह्यातनंच दुसरा मुद्दा, जेव्हा तुम्ही 29चं म्हणताय, एक ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण हे कार्याध्यक्ष आणि आता अध्यक्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश घडतायत ते अशा दिशेने सुद्धा म्हणजे निर्देशित करतायत किंवा दिसून येत आहे त्याच्यातनं असं की जे मतदारसंघ हे शिवसेनेकडे राहिलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे तिथलेही चेहरे हे ते आपल्याकडे खेचून आणतात, जेणेकरून उद्या स्वबळावर जायचं ठरवलं तर प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार हा तयार असावा. तुम्ही जसं म्हणताय की नवनेतृत्व ते पहिले शोधतायत आणि प्रस्थापित करतायत. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्यातलाच एक अंक आहात? नाही, पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की 2027मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेचं डिलिमिटेशन होईल, जेव्हा पुनर्रचना होईल मतदारसंघांची, तेव्हा खूप मोठा बदल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होईल. कारण आपण बघितलं असेल की 2009ला महाराष्ट्रामध्ये डिलिमिटेशन झालं, त्याच्यानंतर अनेक नवीन चेहरे आपल्यासमोर आमदार म्हणून आले. तसंच 2029मध्ये होणार. 2029 खासदारही होतील आणि बरेचसे नवीन चेहरे, जे नवीन नेतृत्व आहेत, नवीन जोमाचे कार्यकर्ते आहेत, ते तयार होतील आणि 2029ला खूप मोठा एक महाराष्ट्रामध्ये नवीन राजकारण्यांचा एक जी सेकंड फळी म्हणतो ना, ती राजकारणात पुढे येऊ शकेल. आणि भारतीय जनता पार्टीची ऑलरेडी तयारी सुरू आहे की, आणि बघा भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे ना की तो रोजच काम करत असतो. म्हणजे आमच्याकडे तसं नाही ना. आता सकाळी 8ला मिटिंगला जावं लागतं मला. आमच्याकडे 11ला गेलं तरी चालत होतं, पण आता आम्हाला सकाळी 8ला मिटिंगला जावं. हे स्वतःमध्ये बदल, म्हणजे तुम्हाला मी मगाशी म्हणाल तसं शिस्तीचा पक्ष आहे, तर ते शिस्तीचे बदल पण करावे लागतील आणि नेतृत्वामधले पण बदल तुम्हाला दिसतील बघा. कारण 2027मध्ये डिलिमिटेशन तर 100% होणार आहे. डिलिमिटेशन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जे सेकंड फळीचे राजकारणी आहेत ते पण पुढे येऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बदल दिसेल, पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये पण. इथेही कदाचित मतदारसंघ आणखीन वाढू शकतात. डोंबिवली वेस्ट वेगळा मतदारसंघ होऊ शकतो, कारण ऑलरेडी 2,14,000 वोटिंग आहे आणि 2.5 लाख वोटिंग हवी असते. ऑलरेडी तेवढी आहेच आणि 2028 पर्यंत तो होणारच आहे. मग डिलिमिटेशनमध्ये कदाचित डोंबिवली वेस्ट वेगळा मतदारसंघ होऊ शकतो. मला शहराच्या बद्दल सुद्धा यायचं आहे, पण मला एक हे सुद्धा समजून घ्यायचं आहे की पहिला मुद्दा त्यातला की तुम्ही अलीकडेच एक तुमच्याकडे भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि ज्याच्यामार्फत पहिले तुमच्या लोकांना हे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलात की आपली नेक्स्ट मूव्ह नेमकी काय आहे. हे त्यांना पहिले कन्व्हिन्स कसं केलं तेही आम्हाला समजून. नाही, मी तसं काय ते तयार होते. म्हणजे आम्ही बऱ्याचदा सोशल मीडियावर, मी ऑनेस्टली सांगते, कारण की जे मी गद्दार म्हणाले ना, ते अशा अर्थाने होतं की कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला बऱ्याचदा असे पक्षप्रवेश होताना हा शिक्का काही लोक मारताना पाहायला मिळतात. तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला दादा किंवा वगैरे असे शब्द पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये गद्दार हा शब्द फार कमी होता आणि उलट तुम्ही जिथे जाल तिथे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे शब्द जास्त पाहायला मिळाले. त्याच्यामुळे मला म्हणणं आहे की ते सगळे ब्लाइंडली तुम्हाला फॉलो करतायत की त्यांचं याबद्दल काही दुमतं होते आणि तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करावं. मी तुम्हाला सांगतो की कदाचित हे वाईस वर्ष आहे, उलट आहे. अच्छा, माझ्या कार्यकर्त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे. म्हणजे मी त्यांना कन्व्हिन्स करायच्या ऐवजी माझे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत, जेवढे माझे पदाधिकारी आहेत, त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की दीपेशजी, आपल्याला भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षात गेलं पाहिजे, आपल्याला राष्ट्रीय पक्षामध्ये काम केलं पाहिजे. तुमचं जे कॅलिबर आहे त्याच्याने आपण चांगलं काम करू शकू शहरासाठी. आणि स्नेहभोजनाच्या दिवशी मी त्यांना कन्व्हिन्स करायच्या ऐवजी त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की नाही, आपण आता भारतीय जनता पार्टीत
खूप झालं, आता आपल्याला प्रवेश करायला का पाहिजे. पण त्यांना असं का वाटलं? जे आमच्या डोंबिवलीतलं राजकारण आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही डोंबिवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे आम्ही काम करतो आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आपण सत्ताधारी पक्षात गेलो किंवा भारतीय जनता पार्टीसारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये गेलो आणि त्या 65 इमारतींमध्ये ज्या पद्धतीने बॅकअप मला मिळाला ना, बघा मी विरोधी पक्षात असलो तरी मला मंत्रालयातल्या मिटिंग्सना बोलवलं गेलं, मिटिंग्सला मी गेलो. एकनाथ शिंदे साहेबांनी पण खूप सपोर्ट केला त्याच्यामध्ये. हे जे झालं ना, त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला जर लोकांची कामं करायची, माझ्या ऑफिसला किंवा माझ्याकडे कार्यालयात आलेल्या माणसाचं जर मी काम नाही करू शकलो तर मग माझ्या पदाचा आणि माझ्या गोष्टींचा काय उपयोग आहे. पण मग अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष जगणार कसं? म्हणजे अनेक वर्ष भाजप पण विरोधी पक्षात राहूनच आज या स्टेजला पोहोचलेला आहे. त्यांना त्याच्यासाठी पक्षांतर नाही करावी लागली किंवा कुठलाही वेगळा आधार नाही घ्यावा लागला. त्यांनी त्यांचा संघर्ष. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा, पॉलिटिकल लोक खूप विचार करतात की मी आज सत्ताधारी बेंचवर आहे आणि काल मी विरोधी पक्षाच्या बेंचवर होतो. पण तुम्हाला एक याचं सगळ्यात प्रमुख कारण सांगतो की तुम्ही जसं सांगितलं की विरोधी पक्ष सस्टेन का नाही होत आहे, त्याचं महाराष्ट्रातलं एक कारण आहे. त्याचं ऑब्झर्वेशन कोणी राजकारण्यांनी केलं आहे का मला माहीत नाही. 2020 ते 2025 आज आपण आहे, लोकल बॉडी इलेक्शन झालेल्या नाही. जर मी बरेचसे लोक असे आहेत ना जे आज नगरसेवक असते ना तर ते कुठल्या इथल्या पक्षामध्ये गेले नसते. कारण नगरसेवक असल्यानंतर जे समज मी नगरसेवक आहे, माझ्याकडे एखादा माणूस आला, मी जरी विरोधी पक्षात असतो तरी माझं काम होतं, मी नगरपालिकेतनं काम करून घेऊ शकतो. छोटं मोठं गटर मीटर रोड हे छोटी मोठी मी कामं करून घेऊ शकतो. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो काय झालं. मी जरी आज सत्ताधारी पक्षामध्ये असलो तरी पूर्ण कंट्रोल हा सत्ताधारी पक्षाचा प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत याच्यावरती आहे. जो सत्ताधारी पक्षामध्ये आहे त्याचंच काम होणार. बाकी इतर नगरसेवक तुम्ही बघा, आज तुम्हाला ते कुठेही दिसणार नाही. जे इतर नगरसेवक, आता आम्ही स्टॉलवर्ड होतो, आम्ही थोडं सामदाम दंडभेद वापरून अधिकाऱ्यांकडनं कामं करून घेत होतो. मी विरोधी पक्षात असलो तरी आम्ही कामं करत होतो. मी दीपेश म्हात्रे एकटा नाही आहे ना, दीपेश म्हात्रे सोडला तर इतर लोकांची कामं होत नव्हती. इतर लोक जर तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे गेलं तर ते सांगायचं नाही साहेबांचा फोन आला आहे, तुमचं कामं करायची नाही. ह्या पद्धतीने तुम्ही जी खालच्या लेवलचं राजकारण आहे ते टोटली कोलॅप्स झालं आहे या 5 वर्षामध्ये. आम्ही म्हणजे तुम्ही नगरसेवक म्हणून मी खूप वर्ष काम केलं आहे, म्हणून मी हे सांगू शकतो की विरोधात जरी असलो आणि नगरसेवक जर असलो तर बऱ्याचशा गोष्टी मी सॉर्ट आउट करू शकतो. पण आता गेल्या 5 वर्षामध्ये ते राहिलंच नाही आहे. आता कंट्रोल पूर्ण स्टेटमधनं कंट्रोल आहे. मग तुम्ही कसं काम करणार? कामच करू शकत नाही. म्हणून तुम्हाला सत्ताधारी बेंचवर असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात जर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व असेल ना, मला विश्वास होत नाही कधी कधी. मी त्यांना काही विरोधात असताना, मी विरोधी पक्षात असताना डोंबिवलीतल्या 65 इमारतींचा विषय मी तुम्हाला माझा SMS दाखवेल. मी त्यांना SMS केला होता की सर असा असा विषय, लोकांचा विषय, गरीब लोक राहतात. 5 मिनिटात मला रिप्लाय आला. 5च मिनिटात. त्यांनी हे नाही बघितलं की हा आमच्या नेत्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात निवडणूक लढलेला माणूस आहे. त्यांनी बघितलं की तिथल्या लोकांचं, आणि त्यांनी त्याच दिवशी मला वाटतं विधानसभेचं अधिवेशन होतं, त्याच दिवशी दुपारी त्यांनी स्टेटमेंट दिलं बदलापूरमध्ये की या 65 इमारतींमधल्या एकाही माणसाला बेघर होऊन देणार नाही. आणि मग मी त्यांचे धन्यवाद देखील मानले होते. मला त्याच्यावरनं खूप पक्षामध्ये बोलणं पण झालं की तुम्ही कशाला त्यांना क्रेडिट देत आहे, पण ज्यांनी काम केलं त्याला क्रेडिट द्यायलाच पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेषतः याच्यामध्ये लक्ष घालून या 65 इमारतींचा विषय सॉर्ट आउट केला. आणि त्यात मी अजून एक सांगेन की त्याच्यात श्रीकांत शिंदेंचाही खूप मोठा रोल होता. त्यांनीही खूप मदत केली याच्यामध्ये, या 65 इमारतींच्या विषयामध्ये शिंदे साहेबांनीही मदत केली. जर माझे रिलेशन नसते, मी जर स्टॉलवर नसतो तर नसती झाली ना कामं. 65 इमारती तुटल्या असत्या, लोक रस्त्यावर आले असते. म्हणून तुम्हाला सांगतो या 5 वर्षाचा जो बॅकलॉग आहे ना, हा कोणी नगरसेवक नाही, लोकल बॉडीज नाही, म्हणून हा जो विरोधी पक्षाचा जो डाऊनफॉल चालू आहे ना तो त्याच्यामुळे आहे. आणि जर नगरसेवकचे इलेक्शन झाले तर विरोधी पक्ष तसं सस्टेन करू शकेल थोडाफार. आणि ते खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुणी ऑब्झर्व करतं की नाही मला माहिती. बरेचसे पत्रकार पण याच्यावर बोलत नाही की लोकल बॉडी इलेक्शन याच्यावर ओपनली बोलतो ना की त्यांना फंड्स रिलीज नाही होत. आणि नाही आमदार, आता बघा आमदार नसले, आम्ही नगरसेवक जरी असलो ना, बघा शिवसेना म्हणून आहे ना, मी तुम्हाला खरं सांगतो आम्ही विरोधातच काम केलेलं आहे. मी सत्ताधारी पक्षात आलो तरी आता मला आंदोलन सुचतात की आंदोलन करायचं आहे, उद्या कुठेतरी जाऊन आंदोलन करायचं आहे. पण आता मग नंतर मी विचार करतो अरे नाही, आता तर आपण सत्ताधारी पक्षात आलो, आता आंदोलन नाही करता येणार आपल्याला. म्हणून ते थोडं
अजून वेळ लागेल थोडा, ते अजून रुळायचंय भाजपमध्ये. पण आंदोलनाचा विषय निघाला म्हणून मधल्या काळामध्ये इतकी आंदोलनं तुम्ही केलेली आहेत. म्हणजे मी मगाशी ओपनिंगलाच असं म्हणाले, आम्हाला ठाकरे बंधूंची युती ही इथे मिनी स्वरूपात ऑलरेडी असं वाटत होतं की इथे तर झालीच आहे, इथे तर गरजही नाही अनाऊन्स करण्याची, झालीच होती. तर काय आता म्हणजे आम्ही सीट शेअरिंग पण करून टाकलं होतं. अच्छा, काय ठरलं होतं? नाही, आमचं बऱ्याचशा सीट्सवर राजू पाटील साहेबांनी माझी चर्चाही झाली होती की आपण कसं सीट शेअरिंग करूया. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या डोक्यातही नव्हतं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाईल किंवा मी प्रवेश करेल, माझ्या विचारातही नव्हतं. राजू पाटील आणि मी जेव्हा बसलो होतो, आम्ही सीट शेअरिंग तयार केलं होतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं माझ्याकडे प्रत्येक वॉर्ड निहाय माझ्याकडे उमेदवार, मनसेचा कोण उमेदवार आहे टेंटेटिव्ह असू शकतो. आम्ही पूर्ण दोघांनी बसून आम्ही 5-5 तास बसलो मीटिंगला आणि सगळी यंत्रणा आम्ही तयार केली होती. पण नंतर मी गेल्यानंतर मग राजू पाटील साहेबांचा हिरमोड झाला की यार तू आता गेला, आता सगळी गडबड झाली. पण आम्ही तयारी केली होती, पूर्ण सगळं यंत्रणा तयार होती आणि युती झाली असती तर इथे फरक पडला असता, खूप पडला असता. हो, 100% पडला असता. म्हणजे मी असतो तर. अच्छा, तुम्ही असतात तर. आता राजू पाटील यांनी पुढे काय सांगितलं की नाही तुम्हाला, की तुम्ही त्यांना काय सांगितलं नाही? आम्ही ऐकलं की तुम्ही त्यांना ऑफर देताय. नाही, ऑफर नाही. मी त्यांना त्या दिवशी त्या पत्रकारांनी थोडं इन द रॉंग सेन्स घेतलं. मी त्यांना मी राजू पाटील साहेबांनी मला शुभेच्छा द्यायसाठी फोन केला होता. मी त्यांना बोललो, त्यांनी शुभेच्छाही दिल्या. मी बोललो मनसे आमच्याबरोबर आली तर बरं होईल. म्हणजे राजू पाटील साहेब आमचे मित्रच आहेत, ते चांगलं कामही करतात. मी त्यांना बोललो तुम्ही आमच्याबरोबर आलात ना भारतीय जनता पार्टीवर, म्हणजे पक्षात येणं नाही पण युती म्हणून जर आले तर खूप चांगलं होईल. कारण चांगल्या पद्धतीने आपल्याला वॉर्ड रचना वगैरे करता येईल. आता तुम्हाला त्यांची चाल माहिती आहे, म्हणजे तुम्ही चेस मांडून ठेवलेले आणि तुम्हाला माहिती आहे की समोरचा भिडू काय खेळणार आहे. नाही, तसं नाही. पण ते आता माझ्यावर ब्लाइंडली ट्रस्ट करतात. मी असं त्यांना बॅकस्टॅप करणार नाही. पण ते मनसे म्हणून, पक्ष म्हणून ते आता करणारच आहे. त्यांची ठाकरे साहेबांबरोबर युती तर झालेलीच आहे, म्हणून त्यांचे उमेदवार आता आमच्यासमोर असतीलच. असे युतीबद्दल म्हणून म्हणजे ते अधिकृतरित्या अजून जाहीर करत नाहीत, पण तुम्हाला असं वरून त्यावेळेला काही सांगितलं जायचं की तुम्ही करा, तयारी करा, आपण एकत्रच लढणार इन्स्ट्रक्शन्स होते, एकत्रच लढायचे म्हणून. एकत्रच लढायचं म्हणजे इतकं क्लिअर आहे. ठाणे आणि डोंबिवली, ठाणे डोंबिवली, कुठे कुठे बोललं जातं, ठाणे डोंबिवली मुंबई सगळं आम्हाला त्यांनी क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले होते की तुम्ही वॉर्ड रचनेप्रमाणे, पॅनलप्रमाणे मनसे आणि तुम्ही एकत्र बसून तयारी करा. अच्छा, आणि ती तुम्ही स्थानिक पातळीवर तयारी पूर्ण केली होती? पूर्ण 100% रेडी होतं आमच्याकडे. आणि एक शेवटचा म्हणजे शेवटाला येताना की तुम्ही आंदोलनाचा विषय घेतला म्हणून ज्या वेळेला तुम्ही हीच सगळी आंदोलनं म्हणजे पलावा पूल असेल किंवा वेगळ्यासाठी तुम्ही आंदोलनात उतरलात, आता लोकांनी तुमच्याकडे तो कसा विश्वास ठेवायचा? म्हणजे तुमचे पाठीराखे आहेत, समर्थक आहेत, ते तुमच्या पाठीशी राहतील. पण पॅन डोंबिवली उद्या जाऊन जेव्हा तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल त्यावेळेला मतदारांनी हा विश्वास कसा ठेवायचा की अरे आज ही व्यक्ती या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत होती आणि आज ती त्यांच्याच सोबत आहे? बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मला हा प्रश्न खूप पहिले अपेक्षित होता, पण तो शेवटच्या टप्प्यामध्ये आला. ठीक आहे, कारण लोकांना दीपेश म्हात्रे म्हणजे एक सक्षम विरोधी पक्ष, सक्षम विरोधी म्हणून डोंबिवली कल्याणमध्ये भूमिका मांडतोय. पण एक राज ठाकरे साहेबांचं एक स्टेटमेंट आहे, मला वाटतं 2015च्या इलेक्शनमध्ये त्यांनी ते स्टेटमेंट कदाचित केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक गोष्ट विरोधी पक्षाच्या आंदोलनाने होत नसते, त्याच्यासाठी तुम्हाला कधीतरी सत्ता मिळवावी लागते आणि जर मला सत्ता दिली तर मी हे प्रश्न सोडवू शकतो. आंदोलन करून प्रश्न सुटत नसतात, ते प्रश्न आपण सत्ताधाऱ्यांसमोर मांडत असतो. प्रश्न सोडवण्याचं काम सत्ताधारीच करत असतात. तर मला असं वाटतं की दीपेश म्हात्रे जेव्हा सत्ताधारी पक्षामध्ये आला तर ते प्रश्न निर्माण होण्याच्या पूर्वीच सोडवता येतील मला. आता मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देऊन सांगतो की डोंबिवलीचं हॉस्पिटल आहे, शास्त्रीनगर हॉस्पिटल, खूप भयंकर परिस्थिती आहे. 2 मुलींचा मागे मृत्यू झाला होता, तेव्हा आम्ही एक मोर्चा काढला होता हॉस्पिटलवर. 2 मुलींचा सर्पदंशाने डोंबिवलीसारख्या शहरामध्ये अँटीव्हेनम नसल्यामुळे मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर आहे ना, नुसतं आंदोलन करून मी गप्प बसलो नाही. आंदोलन केल्यानंतर इथले कल्याण डोंबिवली, मी विरोधी पक्षातच होतो, आयुक्तांच्याबरोबर बैठक झाली. शास्त्रीनगरचं रिन्युएशन करून त्याच्यामध्ये चांगले डॉक्टर्स नेमणं आणि तिथे शास्त्रीनगरचं बघा किती दुर्दैव आहे, एक छोटंसं हॉस्पिटल आहे आमच्याकडे आणि त्या हॉस्पिटलमध्ये फक्त डॉक्टर्स आणि रेसिडेंट डॉक्टर जे असतात त्यांच्यासाठी क्वार्टर्स नसल्यामुळे आमच्या इथे रेसिडेंट डॉक्टर नाही आहेत. किती छोटी गोष्ट आहे. रेसिडेंट डॉक्टर्ससाठी क्वार्टर्सची व्यवस्था चालू आहे. बघा ना, सत्ताधारी पक्षात आल्यानंतर ही कामं आपल्याकडनं होऊ शकतात. आणि लोकांना मी तुम्हाला जसं सांगितलं, सुरुवातीलाच मी सांगितलं की न्याय देण्यासाठी मी हे सगळं करतो आहे. मला सत्ताधाऱ्यांच्या समोर प्रश्न येण्यापूर्वीच मला माहिती आहे त्याचं सोल्युशन काय आहे. म्हणजे नुसतं मी आंदोलन करतो आहे आणि त्याच्यावर सोल्युशन देत नाही असं नाही. मी विथ सोल्युशन्स
कधीही आंदोलन करतो विथ सोल्युशन्स करतो. मी सुमित कंपनीचं एक आंदोलन केलं होतं, तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला. सुमित एल्कोप्लास्ट म्हणून एक कंपनी आहे जिचा मोठा विषय झाला होता, ज्यांच्या मालकांना ईडीची नोटीस आली आणि ते सगळे अटक झाले. मी आंदोलन केल्यानंतर मी विरोधी पक्षात असताना देखील 590 मुलांना मी कामावर परत घेतलं सुमित एल्कोप्लास्टमध्ये. म्हणजे तिथे आता युनियन केली आणि 590 मुलांना ज्यांनी बाहेर काढून टाकलं होतं, 800 होती टोटल, त्याच्यातनं 590 मुलं आज सुमित एल्कोप्लास्टमध्ये परत कामाला लागली. हे विरोधी पक्षात असताना मी करू शकलो. सत्ताधारी पक्षामध्ये असतो तर मला आंदोलन पण करायची गरज लागली नसती. मला माहिती आहे की काम कसं करून घ्यायचं. मी विरोधी पक्षात असताना मोठा गावमधला हा जो रोड आहे, तुम्ही येत जात असाल कदाचित मानकुली ब्रिजच्या बाजूचा, डोंबिवलीमध्ये मी विरोधी पक्षात असताना देखील डोंबिवलीचा कुठलाच रस्ता डांबरीकरण झाला नाही. पहिला रस्ता जर कुठला डांबरीकरण झाला असेल तो मोठा गाव झाला. मला बऱ्याचशा सत्ताधाऱ्यांनी विचारलं पण, आणि बऱ्याचशा सत्ताधाऱ्यांनी रोषही व्यक्त केला की तो विरोधी पक्षात आहे, त्याचं काम कसं होतं, आमचं होत नाही. तर काम करायची एक पद्धत असते आणि माझ्याकडे ती पद्धत आहे. मी विचार करतो आहे की आता 65 इमारतींचा विषय आहे. डोंबिवली पलाव पूल तर ऑलरेडी झाला आहे, म्हणजे तो रेडी झाला, आता काय प्रॉब्लेम नाही आहे. पण डोंबिवलीचा ट्रॅफिकचा विषय खूप गंभीर आहे. डोंबिवलीमध्ये मेडिकल फॅसिलिटीजचा खूप मोठा विषय आहे आणि सगळ्यात मोठा डोंबिवलीतला जर कुठला विषय असेल तर डोंबिवलीचं जे कनेक्टिव्हिटी आहे मुंबईशी, तो खूप इम्पॉर्टंट विषय आहे. आणि रोज रेल्वेमधनं प्रवास करणाऱ्या लोकांना जो मानसिक त्रास होतो ना, त्याच्यासाठी तो दूर करण्यासाठी माझ्याकडे एक फुल प्रूफ प्लॅन आहे, जो जर वर्कआउट केला ना तर डोंबिवलीच्या लोकांचा प्रवासाचा प्रश्नच मिटून जाईल. तर हे सत्ताधारी पक्षात असल्याशिवाय मी नाही करू शकत आहे. आता बघा डोंबिवली मोठागाव मानकुली ब्रिज सुरू झाला. तुम्ही उल्लेख केलात म्हणून की मागे मला आठवतं एक साधारणतः 4-5 वर्ष कदाचित त्याला झाली असतील, नितीन गडकरी तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यांनी स्वतः म्हटलेलं होतं की डोंबिवली इतकं बकाल शहर आहे की मला मी ते कधी येणार पण नाही परत, अशा स्वरूपाचं त्यांचं ते स्टेटमेंट होतं. आता तेही सत्ताधारी पक्षाचे इतकी वर्ष म्हणजे त्यांनी राजकारण पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, आता केंद्र सरकारमध्ये काम करत आहेत, 10 वर्ष तेही मंत्री राहिलेले आहेत, तरी सुद्धा त्या नेत्याला आणि मुंबई म्हणजे डोंबिवलीत सुद्धा त्यांची सत्ता भाजपची आहे, तरी सुद्धा हे असं सांगावं लागत आहे सत्ताधारी पक्षातल्या एका बड्या नेत्याला. नाही, अशी अवस्था ही डोंबिवलीच्या मुळात झाली का? आणि डोंबिवलीची अवस्था जी आहे ना, ती डोंबिवली कसं होतं, डोंबिवलीचा प्रॉब्लेम आहे एक, आपण बाकीची शहरं जी असतात ना ती हळूहळू डेव्हलप होत असतात. डोंबिवलीचा प्रॉब्लेम असा झाला की डोंबिवलीमध्ये पहिले लोक आले राहायला आणि मग डेव्हलपमेंट सुरू झाली आणि डोंबिवली वास्टली वाढत गेलं. म्हणजे 27 गावं असतील, मोठा गावचा हा पट्टा असेल, कोपरगाव असेल, इथे 1992 पासून जी अनधिकृत कामं जी सुरू झाली आहे मोठ्या प्रमाणात, ती कुठेतरी 2000 पर्यंत झाली आणि लोकसंख्या अचानकपणे वाढली. कारण इथे घर स्वस्त मिळत होतं, लोक इथे राहायला येत होते मुंबईचे. पण तुम्हाला मी सांगतो बघा, या शहराबद्दल गडकरी साहेब बोलले असतील की हे शहर बकाल झालं आहे, घाणेरडं शहर आहे किंवा काही असेल, पण त्याच्यानंतर या शहरामध्ये बदल झाला. 2020 पासून कोविड काळाच्या नंतर तुम्ही बघत असाल तर शहरामध्ये पूर्ण रस्ते आता कॉन्क्रीट होत चालले आहेत. बऱ्यापैकी कॉन्क्रीटचं जाळं पसरलं आहे. बऱ्याचशा त्रुटी पण आहेत अजूनही. त्या त्रुटी आहे ना, मी तुम्हाला सांगतो, त्याला इथले लोकल पॉलिटिशियन किंवा कोणी जबाबदार नाही, याला स्टेट पॉलिसी जबाबदार आहे. म्हणजे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा मी विशेषतः रोड वाइंडिंगचा विषय होता. रोड वाइंडिंग कधी होईल, जेव्हा तुम्ही लोकांना कॉम्पन्सेशन प्रॉपरली द्याल ना. आजपर्यंत पॉलिसीच ठरली नाही की लोकांना, जर माझं घर तुटतंय ना, जर तुम्ही मला लॉक अँड की घर दिलं, सांगितलं दीपेश तुझं घर तुटतंय, हे रस्ता आम्हाला मोठा करायचा, तुला घर देतो दुसऱ्या घरच्या, लोक जातील ना. तुम्ही लोकांना सांगणार तुझं घर तोडेन, रस्ता मोठा करेन, तुला घर नाही देणार, मग कोण जाईल? हा प्रश्न खूप मोठा आहे डोंबिवलीसमोर. आणि आताच रवींद्र चव्हाण आणि रवींद्र चव्हाण साहेब आहेत ना, त्यांच्याबरोबर चर्चा करून विशेषतः रोड वाइडनिंगसाठी लोकांना घराच्या बदल्यात घर आणि रोड विशेषतः मोठे करणं आणि डोंबिवलीचा विकास करणं. तुम्हाला मी सांगतो बघा, डोंबिवलीचा विकास 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 काय व्हायला पाहिजे. आता डोंबिवलीचा मानकुली ब्रिज झाल्यानंतर खूपसा इकडे फरक पडला आहे, परंतु आता डोंबिवलीमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत. म्हणजे त्याच्यात खासदारांचंही नाव घ्यावं लागेल आणि रवींद्र चव्हाणांचंही नाव घ्यावं लागेल. दोघांनी गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि रोड कॉन्क्रीट केले. नुसतं रोड कॉन्क्रीट करून विकास होणार नाही आहे. तुम्हाला लोकांचं इथे बाकीच्या गोष्टी पण डेव्हलप करा. म्हणजे डोंबिवलीत गार्डन्स नाही आहेत. तुम्ही बघा, संध्याकाळी जर आपल्या ज्येष्ठ नागरिकाला कुठे जायचं आहे तो जाऊ शकत नाही. माझ्या वॉर्डमध्ये डोंबिवली वेस्टला एकच गार्डन आहे, पूर्ण डोंबिवली वेस्टमध्ये एकच मोठं गार्डन आहे. मोठे गार्डन्स डेव्हलप करावे लागतील. लोकांना पार्क्स नाही आहेत, लोकांना ग्राउंड्स, प्लेग्राऊंड्स नाही आहेत. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आता डेव्हलप करायला लागणार आहे. आणि आता मी सत्ताधारी पक्षात आलोच आहे, आता त्याच्या मागे लागून करून घेणार.
आणि तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये तुम्हाला डोंबिवलीमध्ये 2 वर्षामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसेल, कारण इथे इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे प्रोजेक्ट्स आहेत आणि येत्या काळामध्ये त्याच्यामधून लोकांना चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट ग्रोथ इथे दिसेल असं मला वाटतं. तुम्ही डोंबिवलीत आहात, मी डोंबिवलीतच आहे, त्यामुळे मला बघायला नक्की आवडेल की हा विकास नेमका कसा होतोय. शेवटी सामान्य नागरिकांना त्यांच्या ह्या सगळ्या समस्यांपासून मुक्तता हवी असते. त्यांना त्याच्यामध्ये हा फरक पडताना पाहायला मिळत नाही की संबंधित किंवा समोरची व्यक्ती ही नेमकी कुठल्या पक्षाची आहे. जोवर ती व्यक्ती ती कामं करून देते तोपर्यंत त्यांना त्याच्याशी देणं घेणं असतं. आणि इथे आता दीपेश म्हात्रेंचं तेच म्हणणं आहे की मी कुठल्या पक्षात जातो याच्यापेक्षा मी काय काम करतोय ह्यानं लोक माझ्याशी जास्त जोडली जाणार आहेत, हा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे तुम्हाला महापौर पदासाठी जर पुढे काही मिळणार असेल तर त्याच्याही शुभेच्छा, किंवा पुढे जाऊन आमदार की खासदार की मिळणार असेल तर त्याच्याही शुभेच्छा. आम्हाला तुमची ही वाटचाल पाहायला नक्की आवडेल. आणि मी नक्की ह्याची सुद्धा दाद देईन की जे विरोधातले प्रश्न होते तेही तुम्ही घेतलेत, तुमचं विजन मांडलं. पुढे आपण बघणार आहोत, महापालिका निवडणूक आता जवळ होऊ घातलेली आहे. तुम्हाला या इंटरव्ह्यूबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा खाली कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास आता इथेच थांबतोय. कॅमेरामन किरण सकपाळसह मी अनुजा, मुंबई तक.